सदा माझे डोळे घ्या, हात बाई हात खाली घ्या. जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती स्वयरिया. आणि मायबापांनो एकदा काय झालं एवढं सांगतो दृष्टांत, आणि मग करू आपण काय करायचं ते. तोपर्यंत पाऊस पण उघडतो. कसं आहे, एकदा काय झालं, लढीवाळ भक्त माझ्या पांडुरंगाचे नामदेव महाराज आहे बरं का, कृष्णा महाराज, अतुलजी महाराज. आणि काय करावं, नामयानं घरून बाजरीची भाकरी आणावे, घासाची भाजी आणावे. आणि असं पांडुरंगाच्या मुखकमलासमोर असं ताट न्यावं आणि पांडुरंगाला म्हणावं खा की. देवानं असं करावं, अरे खा, माझ्या आईनं आवडीनं पाठवले, अरे खा म्हणतोय की. आणि मग पांडुरंगाने आपले ओठ उघडावे, नामयानं बाजरीची भाकरीचा तुकडा, घासाची भाजी अशी देवाच्या तोंडात घालावे. मौशार होठ पांडुरंगाचे गुलाबी आणि मऊ ओठ नामदेवरायाच्या बोटाला लागायचे. चावू नकोस बरं का देवा, मी घालतोय तुला पण चावशील बिवशील. आणि असं रोज खाऊ घालायचं, काय प्रेम आहे. एकदा नामयानं पांडुरंगाचे कपडे घातले बरं का, आणि पांडुरंगाने नामयाचे, तुम्ही आत या की, ऐका ना, या ना आतमध्ये, हो दाजीबा या ना आतमध्ये या. विठाल 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 तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदात राहायचं ना बस. महाराज काय नाही कुडक्या खोजा गो, काय काय आनंदात राहा. मौज मिले तो मौज में रहना, नाही मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. कधी जायचं माहित नाही बापक्यास, काही उपयोग भरोसाच नाही काही. आता सकाळी होते आणि एक जण म्हणे सकाळी आलते मामा गावात, दर्शन घेऊन गेले, घरी आल्यावर जेवरीची भाकर, दूध, लाल मिरची, चटणी तोंडी लावली, रावल्याला म्हणे ठिबकच्या नळीची बाज इंडिली, उडू लाग बरं मला आंब्याखाली. रावले कोण नाता कोण बाज ओढीत नेली, आंब्याखाली झोपले मामा, पुन्हा उठलेच नाही. क्या भरमसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. कुठं कधी जायचं माहित नाही. वक्त किसी का गुलाम नाही, मौत किसी ची रिश्वत नाही लेती. आनंदात राहा, समाधानात राहा, काही नाही. आणि कोणासाठी बीपी वाढून ठेवता, कोणासाठी वाढीत बीपी, कोणासाठीच वाढू नका. तू म्हणता तुला 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 लेकर बाळ आहे का, मी मला मस्त लेकर बाळ आहे, मी परपंचिक. पण कोणासाठी बीपी वाढीत. पोरगी आपली का जावयाची, जावयाची आपल्याकडे 20 वर्ष ठेव. आत्या पोरग तो आवालय का सून बाईच आहे, आबा पुढचं डोकं लावू नको, पटक्यान बोल. सुनच आहे. लग्नाच्या दुगड तू रिंगटोन ठुत ते, आई माझे मायाचा सागर न दिला तिनं जीवन आकार रे, काट्या कुट्या गोळा करायला नदी नदी हिंडायची. लग्नाच्या अगोदर ती रिंगटोन ठेवतच ना. आणि कोणच्या कवीची बिवीची नाही बरं कविता. मै पुन्हा आक्षेप घेताना कोणी मै कविता काच काय म्हणले कुमीन, ही माझी ती माझीच आहे. आता ही पुढची मै स्वयंच आणखीन तयार केलेली. लग्न झाल्यावर त्याची रिंगटोन राहते, आई माझी मायेचा सागर आणि नाही मिळत तिला इळ इळ भाकर, मग नाताला उचलून घेती, पिशीत डबा घालती, नाताला घेऊन बालवाडीत जाती रे, भात घुगऱ्याकडे टुळू टुळू पाती रे. ओ ओ काय हे काय माय बापांनो, परमार्थ सहजासहजी कळणार नाही. शब्दकोश, आकार, दीर्घ, व्यंजन, स्वर, शब्दाची ओळख, शब्दाचं भाव प्रागट्य, हे ज्या घराला कळालं ते घर आज मोठे आहेत. त्या घराला ज्ञानोबा तुकोबा प्रसन्न झालेत महाराज. त्या घरामध्ये क्लास 1, त्या घरामध्ये क्लास 2, त्या घरामध्ये SP, त्या घरामध्ये कलेक्टर, त्या घरामध्ये MBBS, असे लेकर आहे, बुद्धिजीवी माणसं त्या घरात आहेत. सहज परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव भोळा त्याचा देव, हरे राम 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 हरे हरे. ब्रिलियंट, शार्प, हुशार, दैदिप्यमान, दूरदृष्टी.
परमार्थ तुम्हाला ज्ञानी बनवतो, परमार्थ तुम्हाला सर्वगुण संपन्न बनवतो, परमार्थ तुम्हाला सहनशील बनवतो, परमार्थ तुम्हाला आनंद देतो. याचं नाव परमार्थ आहे महाराज. आणि म्हणून नामदेव रायानं असे कपडे घातले बरं का, पांडुरंगाचे, पांडुरंगाने नाम याचे. आणि पांडुरंगाचं असा मस्तपैकी अंगरखा घातला, पितांबर घातला, भरजरीत सेला नामदेवानं घातला, नामयानं घातले पांडुरंगाचे कपडे बरं का. आणि नामदेव महाराज म्हणतात, पांडुरंग म्हणतात नामयाला, म्हणले नामा काय देवा कसा दिसतो रे मी. नामयानं म्हणावं, हिरा जरी चिंदीमध्ये गुंडाळला, हिरा तो हिराच आहे. नामा कसं ओळखतोस रे देवा, तुझ्या वासानं, तुझ्या श्वासानं, तुझ्या गंधानं, तुझ्या रूपानं मी तुला ओळखतोस. कधी पण ओळखशील का? कधी पण. असं माझं तुझ्यावर प्रेम आहे, ओळखशील म्हणले हो. मग देवानं परीक्षा घ्यायची ठरवली नामयाची. काकड्याचा महिना चालू झालेला, असा कार्तिक स्नान बरं का. आणि मग नामदेव महाराज स्नाना करता इंद्रायणीमध्ये गेले, चंद्रभागेमध्ये. थंडगार वारा शरीराला झोमून जात होता. नामयानं चांदीचा तांब्या स्नाना करता बरं का. आणि असं कोरड्या धोत्राचा पिळ असा घाटावरती ठेवलेला, पाय सोडले, पायरीवर बसले, गार पाणी आणि अंगावर घेत होते. तेवढ्यामध्ये पांडुरंगाने रुक्मिणीला आदेश दिला, रुक्मिणी काय मालक जरा नामयाची परीक्षा घ्यायला जायचंय. काल म्हणला ओळखील म्हणला. असं मग रुक्मिणीला सांगितलं रूप बदल. कोणतं? म्हणले घिसडीन हो. 10 फुटाची घिसडीन झाली, 10 फुटाची. बोल मोठं कुंकून, मग असा बुचुडा, काष्टी साडी, आणि मग अशा हिऱ्या बांगड्या, गोट पाटल्या, कंबरपट्टा, पायात तोडे बरं काय. असा बुचुडा घातलेला, मोठी घिसडी. आणि तिला साजला असा घिसडी 12 फुटाचा पांडुरंग झाला. गरुड आला, गाढव केला, आणि मग तांगाण, मग दगडाची नाही, मग पत्र्याची चूल, सरपणाचं ओझ, खाली 2 मांजरीचे पिलं, मांजर, कुत्र त्या घिसाड्याच्या गाडी खाली चालते. मग सरपण बांधलेलं, मग असा घिसाड्याचा सारा ताफा तयार झाला. आणि गरुड आला, गाढव केला, आणि घोड्यापेक्षाही मोठा गरुड आला चंद्रभागेत तांगा. असा आला महाराज तांगण. मग नामदेवाची नजर घिसाड्याकडे. घिसाड्याने नुसती जांभळी जरी दिली ना अतुल बाबा, तर त्याच्या तोंडात आधुलीचं पीठ बसल एवढं तोंड. हा नामदेव महाराजाला थंडगार पाण्यात घाम आला. काय देवा, काय बनवलं बाबा जग तू. काय माणसं आहे का काय, का माणूस का. मग बाबा तिची बायको कशी आहे. आणि मग घिसाड्यानं तांगा सोडला. आणि मग कारभारीन जी मालक, हांडी लगाव. हांडी. नामदेव महाराज म्हणले 4:30ला हांडी खातो का. आणि मग 3 दगडाची चूल, मग त्याच्या सरपण, मग पेटवली, डेक ठेवली. डेक बरं का हौसा काकू, डेकची काटायची डेक. आणि मग त्याच्यात पाणी ओतलं. मालिक हंडी बनाने की सामग्री नहीं है. नहीं है गोश्त, गोश्त नहीं है. अभी क्या किया जाए, बिल्ली को काट कर डालो. बिठाला 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 बिठाला.